नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खरंच सप्त हिंद केसरी बकासूर होणं सोपं नाही। मागच्या 12 दिवसांमध्ये 5 मैदानांमध्ये गुलाल आणि त्या 5 मैदानांपैकी 3 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला सप्त हिंद केसरी बकासूर। मित्रांनो, बकासूरने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला आहे आणि लोकांच्या मनात त्याचं स्थान दिवसेंदिवस वाढतच आहे। आणि मित्रांनो, आता सध्या बकासूर खूप दाट पळतोय, त्याच्यामुळे मोहिल शेट यांना खूप कमेंट येतात की बकासूरला एवढा दाट पळू नका, बकासूरला थोडा आराम द्या। आणि मित्रांनो, जे बोलत आहेत ते सुद्धा एक बकासूरचे फॅन्सच आहेत आणि ते बकासूरच्या काळजीपोटी बोलत आहेत। परंतु मित्रांनो, आत्ता जर आपण बघायला गेलो तर 3 महिने पावसाळा आहे, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये मैदानं फार कमी होतात। त्याच्यामुळे आता जे 3-4 मैदानं आहेत नामांकित, त्या मैदानांमध्ये बकासूर पळणारच। आणि मित्रांनो, खूप बकासूर प्रेमींचे वगैरे कमेंट आल्या की बकासूर जर 2-3 दिवस आराम दिला तर तेवढा पळत नाही, आणि जर बकासूर सारखा पळवला तर बकासूर खूप चांगला पळतो। त्याच्यामुळे कदाचित मोहिल शेठ धुमाल बकासूरला कंटिन्यू पळवत असतील। आणि मित्रांनो, बकासूर घडण्यामागे मोहिल शेठ धुमाल यांचा खूप मोठा हात आहे, त्यांची मेहनत आहे। त्याच्यामुळे आज सप्त हिंद केसरी बकासूर एवढा पळतोय। त्याच्यामुळे त्याचं संपूर्ण जर नियोजन वगैरे बघायला गेलो किंवा बकासूरची काळजी हे मोहिल शेठ खूप घेतात। तर मित्रांनो, चला आता बघूया सप्त हिंद केसरी बकासूरचं पुढचं नियोजन। नक्की सप्त हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळणार आहे। तर मित्रांनो, बकासूर उद्याच्याच मैदानामध्ये पळणार आहे। उद्या मित्रांनो शिरवळ येथे अध्यक्ष केसरी भव्य बैलगाडा शर्यत भरवल्या गेल्या आहेत। आणि मित्रांनो, या मैदानाला पारितोषिकसुद्धा खूप चांगलं आहे। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही बघता 1,21,000 रुपये। आणि मित्रांनो, शिरवळ अध्यक्ष केसरी मैदानाचं हे 3रं पर्व आहे। आणि मित्रांनो, या मैदानात प्रथम येणाऱ्या 320 गाड्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि या मैदानाची नाव नोंदणी फक्त ऑनलाईन आहे। त्याच्यामुळे जे बैलगाडा मालक आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावं। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती असतात, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आपला बकासूर हा दाट पळतोय, परंतु तरीसुद्धा नंबरमध्ये राहतोय। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय गाईज।